राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार हे जवळपास नक्की झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपणच ठाण्याचे ठाणेदार असल्याचं सिद्ध केलं आहे. शिवसेना शिंदे पक्षाच्या जवळपास 75 जागा निवडून आल्या आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात स्ट्राईक रेट हा समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाणे शहरामध्ये श्री एकनाथ शिंदे यांनी आपणच ठाणे शहरामध्ये लोकनेते असल्याचं सिद्ध केलं आहे. काल या प्रचंड विजयानंतर त्यांनी ठाणेकरांचे आभार मानले. ठाण्यामध्ये आत्ताच माहिती आली मला की 71 जागा शिवसेना जिंकली आहे आणि आता चारची मतमोजणी आहे. म्हणजे 75 जागा शिवसेनेच्या एकट्याच्या होतील आणि शिवसेना भाजप युती इथे आपली आहे. आणि गेल्या वेळेस 67 जागा होत्या. म्हणजे इथे क्लिअर मेजॉरिटी शिवसेनेला ठाणेकरांनी स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्याबद्दल मी ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो, ठाणेकरांना धन्यवाद देतो. भारतीय जनता पार्टीला देखील या निवडणुकीमध्ये खूप चांगल्या प्रकारचं यश प्राप्त झालं आहे. भारतीय जनता पार्टीने काल ठाणे कार्यालयामध्ये जोरदार जल्लोष केला. त्यानंतर आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेला आमदार श्री संजय केळकर, आमदार श्री निरंजन डावखरे आणि भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले हे उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी ही ठाणे शहरामध्ये आता शिळपासून तर थेट वडवलीपर्यंत वाढली आहे. त्यामुळे चप्पा चप्पा भाजपा ही घोषणा खऱ्या अर्थाने सार्थ झाली असल्याचं श्री संदीप लेले यांनी सांगितलं. तर भारतीय जनता पार्टीने यावेळेस अनेक अशा उमेदवारांना उमेदवारी दिली होती की ज्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. संघटनेमध्ये काम करणाऱ्या मंडल अध्यक्षांना देखील संधी दिली होती. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे 12 नवीन नगरसेवक निवडून आले आहेत. 75पेक्षा जास्त स्ट्राईक रेट भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी नोंदवला आहे. एकंदर 39 जागी भारतीय जनता पार्टीने निवडणूक लढवली होती. त्यापैकी 28 जागा निवडून आणण्यात आम्हाला यश आलं असल्याचं श्री संदीप लेले आणि श्री निरंजन डावखरे यांनी सांगितलं. भारतीय जनता पार्टी यापुढे ठाणे महानगरपालिकेमध्ये पारदर्शक कारभारासाठी आग्रही असेल अशी भूमिका श्री संजय केळकर यांनी घेतली आहे. वेळ पडल्यास भारतीय जनता पार्टी चौकीदाराच्या भूमिकेत देखील जाईल असं देखील यावेळेस श्री केळकर यांनी स्पष्ट केलं आहे. सत्तेसाठी आम्ही कोणाच्याही मागे जाणार नाही. ज्यावेळेस वाटाघाटीसाठी शिवसेनेकडून आमंत्रण येईल त्यावेळेस वाटाघाटींमध्ये सहभागी होऊ असं देखील श्री संदीप लेले आणि संजय केळकर यांनी स्पष्ट केलं. मध्ये जो मतदारांनी कौल दिलाय तो फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर, त्याचबरोबर संघटनेचं जे खरी ताकद आहे माननीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात जी राज्यभर संघटना काम करते आणि त्याचबरोबर ठाण्यामध्ये माननीय केळकर साहेब जे सातत्याने लोकांबरोबर काम करत असतात, जनसेवक म्हणून त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमाने ही पदवी कमवलेली आहे. त्याचबरोबर आमचा लकी मॅस्कॉट या प्रत्येक निवडणुकीमध्ये माननीय संदीपजी लेले या सगळ्या गोष्टींमुळे एक चांगल्या पद्धतीचं यश आम्हाला या महानगरपालिकेमध्ये भेटलेलं आहे. 2017 मध्ये आमच्या 23 जागा होत्या, त्या वाढून आम्ही आता 28 जागा मध्ये यश प्राप्त केले. त्याच्यामध्ये नव्याने जे आमचे प्रभाग आलेले आहेत तो 5 नंबर असेल, 7 नंबर असेल आणि त्याचबरोबर आमचं 12 नंबर मध्ये जी एक सीट आली, अशा एकंदरीत 5 सीट्स या भारतीय जनता पार्टीने नव्याने प्राप्त केलेल्या आहेत. याच्यामध्ये आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही सिटिंग 5 नगरसेवकांना यावेळेस थांबवण्याचा निर्णय खरं तर कोर कमिटीने केला आणि त्याच्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी, कारण विशाल वाघ हा अतिशय आमचा एक नवीन कार्यकर्ता, त्याचबरोबर संघटनेमधले 5 मंडळाध्यक्ष सिटिंग आणि माझी 3 मंडळाध्यक्ष अशा 8 लोकांना भारतीय जनता पार्टीने यावेळेस संधी दिलेली आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणाचं एक
मोठ्या ताकदीचं आणि संघटन कौशल्याचं एक मोठं यश आपल्याला या निवडणुकीमध्ये बघायला भेटलेलं आहे. पहिले तुमचे आभार मानतो की आपण सगळ्यांनीच या निवडणूक नसताना सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी आम्हाला वेळोवेळी चांगली साथ दिली. त्याच्याबद्दल तुम्हाला भारतीय जनता पक्षातर्फे मी धन्यवाद देतो. हे खरं आहे की युतीच्या सगळ्या चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला ज्या जागा आल्या त्या आम्हाला समाधान देणाऱ्या नसल्या तरी देखील एकदा युती झाली की आम्हाला ज्या जागा मिळाल्या त्याच्यावर तुटून पडायचं आणि त्या दृष्टीने आमचा हा स्ट्राईक रेट जो आहे तो अभूतपूर्व आहे. टप्पा भाजपा आणि चांगल्यापासून मांद्यापर्यंत ही व्याख्या किमान प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचा आनंद भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते कार्यकर्त्यांना आहे. निरंजन डावखरे प्रभारी, निवडणूक प्रमुख संजयजी केळकर, माधवीताई नाईक व सर्व प्रमुख पदाधिकारी अत्यंत एकोप्याने एकत्र निर्णय घेऊन सामूहिक पद्धतीने ही निवडणूक आपण लढलो. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या. काँग्रेस पक्षाला एकही जागा या निवडणुकीमध्ये निवडून आणता आली नाही. याची वैयक्तिक जबाबदारी घेत काल विक्रांत चव्हाण, जे काँग्रेस पक्षाचे ठाणे अध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्या ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाला यशाची अपेक्षा होती, मात्र काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही. याची जबाबदारी घेत श्री विक्रांत चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. एकतर महाविकास आघाडीमध्ये सहभाग झाला नाही आणि दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या काँग्रेस पक्षाचे कॅन्डिडेट्स कमी पडले, यामुळे हा पराभव झाला असावा अशा प्रकारचं चिंतन केलं आहे. भविष्यामध्ये आपण काँग्रेस पक्षाचं काम करत राहू असं देखील विक्रांत चव्हाण यांनी म्हटलं आहे. परंतु पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी माझी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि मी माझ्या पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा हा प्रांताध्यक्षांकडे आम्ही उद्या सुपूर्द करतोय. अर्थात तो पक्षाचा निर्णय असेल. दुसरी महत्वाची बाब, राजकारणातून, सक्रिय राजकारणातून मी निवृत्तीची घोषणा आज करतो. यापुढे राजकारणात मी राहणार नाही. ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर किंवा मी सचिन तेंडुलकरची तुलना करत नाही, जशी निवृत्ती झाली कुठेतरी थांबायचं असतं. शेवटी लोकांनी आज मला नाकारलंय आणि लोकांनी नाकारलंय तर परत लोकांकडे जायची माझी इच्छा नाही, कारण मी मनाचा राजा आहे, मी भिकारी नाही. मी लोकांकडे भीक मागायला गेलो नव्हतो. मी माझ्या कामाची पावती मागायला गेलो होतो आणि त्यामुळे लोकांनी जर मला नाकारलंय तर यापुढे परत लोकांकडे जायची माझी स्वतःची मनस्थिती नाही. भारतीय जनता पार्टी वेळप्रसंगी चौकीदाराच्या भूमिकेत देखील असेल अशी भूमिका आज एका पत्रकार परिषदेत आमदार संजय केळकर आणि श्री संदीप लेले यांनी घेतली. त्यानंतर आम्ही श्री संजय केळकर यांच्याशी बातचीत केली. भारतीय जनता पार्टी महापौर पदावर दावा करणार का, त्याचप्रमाणे सत्तेचं वाटप कशा पद्धतीने होईल, या सगळ्या संदर्भात आम्ही श्री केळकर यांच्याशी बातचीत केली. भारतीय जनता पक्षाचा जवळपास 75% स्ट्राईक रेट या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळाला. या निवडणुकीमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून काम बघत होते आमदार संजय केळकर, हे आता आपल्याबरोबर आहेत. सर, 12 जण नवीन निवडून आलेले आहेत, 12 नगरसेवक नव्याने निवडून आलेले आहेत, काय सांगाल? नाही, निश्चितपणे आम्हाला खूप आनंद आहे की काम करणारे कार्यकर्ते आज कमळ घेऊन महापालिकेत बसणार आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या कामाचा उपयोग देखील त्यांना होणार आहे, कारण त्यांनी काम केलेलं आहे, लोकांच्या समस्या बघितलेल्या आहेत. जरी नवीन असले तरी कार्यकर्ते म्हणून आमच्या या संघटनेमध्ये ते काम करत होते. निश्चितपणे जे कार्यकर्ते, लोकांना असं वाटतं की पैसेवालेच निवडून येतात, पैसेवाल्यांना तिकीट दिलं जातं की काय, तर त्याला छेद देऊन आम्ही हा एक मोठा प्रयोग केला आणि अक्षरशः जे गरीब आहे, प्रामाणिक, निष्ठावान आणि काम करणारे, तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी संधी दिली आणि त्यांना लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारलं. ही देखील एक चांगली आनंदाची गोष्ट आहे.
75% स्ट्राईक रेट होता आणि असे अनेक प्रभाग आहेत आज की त्या प्रभागांमध्ये यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नव्हतेच. म्हणजे जर आपण बघायला गेलो तर शिळमध्ये दिव्यामध्ये बीजेपीचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. ओव्हरऑल बीजेपीचा ऑरा हा ठाण्यात वाढलेला आहे, काय सांगा? ओरा वाढलेलाच होता. चप्पा चप्पा भाजपा. जर भारतीय जनता पार्टी 126 जागावर लढली असती तर आणखीन तुम्हाला ओरा दिसला असता. खरं आहे की आमच्या संघटनेने आम्ही म्हणजे खूप कष्ट घेतले, आम्ही काम केलं. लोकांची कामं ही अखंडपणे आम्ही केवळ कोविडच्या काळातच नाही तर अखंडपणे ती चालू ठेवली आणि त्याच्यामुळे आज जेवढ्या जागा मिळाल्या त्याच्यामध्ये शिळा पण आमचा उमेदवार निवडून आला आणि या प्रभाग क्रमांक 1 म्हणजे वडवलीला पण आमचा उमेदवार निवडून आला. वागळे इस्टेटला कर्ज झोपडपट्टी जिथे आहे तिथे देखील आमचे 3 उमेदवार निवडून आले आणि माझ्या मतदारसंघात तर 90% स्ट्राईक रेट आहे. म्हणजे 35 पैकी 31 लोक हे आमचे महायुतीचे आलेले आहेत. आता निवडणुका झालेल्या आहेत, सत्तेचं वाटप कसं होणार हा प्रश्न आता समोर येऊ लागलेला आहे, काय सांगाल? नाही बघा, सत्ता हे आमच्या दृष्टीने साध्य नाही आहे. आमच्या दृष्टीने हे साधन आहे परिवर्तन करण्याचं, विकास करण्याचं, सामाजिक आर्थिक याच्यामध्ये बदलाव आणण्याचं. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी तर आमचे 100+ पार केलेले आहेत आणि त्याच्यामुळे महायुतीचीच सत्ता या ठिकाणी असेल. पण त्यावर अंकुश ठेवण्याचं काम देखील आम्ही करणार आहोत, कारण की विरोधी पक्षाची संख्या जी आहे ती फार काही आली. त्याच्यामुळे दिशाहीन विकास नको आहे आम्हाला. पारदर्शक आणि योग्य दिशेने चालणारा विकास आणि या योजना ज्या आहेत त्या आम्हाला हव्या आहेत आणि ते काम आम्ही पुढे देखील करत आहोत. भारतीय जनता पार्टी चौकीदाराच्या भूमिकेत दिसेल का? आधी पण होतोच, फक्त प्रशासक होते आणि आता देखील आम्ही ती भूमिका जी आहे ती शेवटी ठाणेकरांचं हित, ठाणेकरांचा हॅपीनेस इंडेक्स कसा वाढेल आणि सर्वांगीण विकास कसा होईल याच्यावर आमचा कटाक्ष राहील. जिथे जिथे पारदर्शकता नाही त्या ठिकाणी आम्ही योग्य ठिकाणी तो मुद्दा जो आहे तो लावून देखील धरणार. भारतीय जनता पार्टी महापौरपद मागणार का? नाही, ते तर आता पुढची गोष्ट आहे. शेवटी पक्ष म्हणून आम्ही जेव्हा बसू त्यावेळेला त्याच्या संबंधितला आमचा निर्णय होईल. वरिष्ठ देखील काही आम्हाला त्याच्या संबंधी मार्गदर्शन करतील, त्यावेळेला बघू. आता तर महापौराचं आरक्षण देखील जाहीर झालेलं आहे. तर हे होते आमदार श्री संजय केळकर साहेब. आणि आता भारतीय जनता पार्टीचे 28 जागा निवडून आलेल्या आहेत. आता यापुढे खराच खेळ सुरू होणार आहे तो सत्ता वाटपाचा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India.
For personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. सीकेपी फूड फेस्टिवलमध्ये सीकेपी बांधवांनी आगळे वेगळे पदार्थ या ठिकाणी घेऊन आले आहेत. सादर करीत आहोत याच बांधवांच्या मुखातून त्यांच्या पदार्थांची ओळख. माझं नाव अश्विनी वैद्य. स्टॉलचं नाव आहे माझ्या मॉम्स रसोई. A18 हा नंबर आहे माझ्या स्टॉलचा. आणि आज ठाण्यातल्या CKP फूड फेस्टमध्ये माझा स्टॉल आहे. त्याच्यावर मी ठेवलेले आहेत मटण खिमा पॅटीस, चिकन रस्सा आहे, मटण कलेजी आहे, हे चिकन वडा आहे हा, आणि हे प्रॉन्स समोसा आहे, आणि हे भाजणीचे वडे आहेत, मसुराची आमटी आहे आणि सोलकढी आहे. तर हे सगळे पदार्थ आज माझ्या स्टॉलवर आहेत. तर माझ्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा तुम्ही. सीकेपी फूड फेस्टिवलमध्ये सीकेपी बांधवांनी आगळे वेगळे पदार्थ या ठिकाणी घेऊन आले आहेत. सादर करीत आहोत याच बांधवांच्या मुखातून त्यांच्या पदार्थांची ओळख. मी प्रीती प्रसाद कुलकर्णी. मी सौम्यास किचनच्या सायली शिलोत्रीची मावशी आहे. आमच्याकडे चिकन किमा, मटण किमा पाव, मटण किमा पुलाव, चिकन सुका, गाजर हलवा, भाकरी, दही वडे, कांदा टोमॅटो हे वगैरे असं आहे. खूप टेस्टी बनलं आहे. तर नागरिकांनी त्याचा म्हणजे CKP बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा आणि सौम्यास किचन ह्याला भेट द्यावी. सीकेपी फूड फेस्टिवलमध्ये सीकेपी बांधवांनी आगळे वेगळे पदार्थ या ठिकाणी घेऊन आले आहेत. सादर करीत आहोत याच बांधवांच्या मुखातून त्यांच्या पदार्थांची ओळख. माझं नाव अभिजित पारसनेस. आय एम ओनर ऑफ प्रशांत बिर्याणी कॉर्नर. आमचा ब्रँड आहे PBC. तर इकडे CKP फूड फेस्टमध्ये आम्ही जे आयटम्स ठेवले आहेत ते आहेत मटण खिम्याचे पॅटीस. सो मटण पॅटीस आहेत. हे आहेत चिकन चीज बॉल्स, आपला चिकन चीज मीट बॉल्स आहेत. ओके, हे आहेत मटणाचे पॅटीस, मटण खिमा पॅटीस. एक प्लेटमध्ये 2 पॅटीस येतात तुम्हाला 300ला. ओके, इकडे जे हे व्हेरी स्पेशल आयटम्स हे बाहेर मिळणार नाही जनरली. हे आहे ते आहे मटण नळी फ्राय. ओके, हा आमचा व्हेरी स्पेशल आयटम आहे. आणि मटणाचे चॉप्स. ओके, मटण चॉप्स आणि मटण नळी फ्राय. हे नळीसुद्धा आम्ही दोन्ही बाजूनी उघडून टाकतो, म्हणजे नळीबरोबर मारामारी करावी लागत नाही. स्ट्रॉसारखा एका बाजूने सक केलं की बाऊ लगेच बाहेर निघतो. आणि ह्याला आहे ना सगळा हा बाऊ आहे, ह्याला बाऊ काढलेला नाही आहे, म्हणजे आतमध्ये नळी असते ना बाजूला बोनलेस आहे त्याच्यात. इकडे आहे आमची बिर्याणी आहे. इकडे चिकन बिर्याणी आहे, ती मटण बिर्याणी आहे. दोन्ही बिर्याणी आमच्या दम बिर्याणी आहेत. आणि हा जो राईस आहे हा वरती त्याचा स्पेशल स्पाइस राईस असतो, जो मसाला राईसच्या वरती जातो. आणि त्याच्यावर अजून टॉपिंग येतात कांद्याचे, काजू आणि किशमिशचे. सीकेपी फूड फेस्टिवलमध्ये सीकेपी बांधवांनी आगळे वेगळे पदार्थ या ठिकाणी घेऊन आले आहेत. सादर करीत आहोत याच बांधवांच्या मुखातून त्यांच्या पदार्थांची ओळख. माझं नाव केतकी गडकरी. स्टॉलचं नाव गडकरीज. आणि आमच्याकडे मटण खिमा पाव, कलेजी लिप्त, चिकन खिमा पॅटीस आणि वालाची खिचडी. ठाणे शहरातील CKP हॉलमध्ये सध्या CKP फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. CKP जेवणाची लज्जत ही प्रत्येक ठाणेकरांपर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून समीर गुप्ते यांच्या पुढाकाराने या CKP फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. या CKP फूड फेस्टिवलमध्ये अनेक CKP बांधवांनी त्यांच्या घरच्या रेसिपीज ठाणेकर नागरिकांसमोर आणल्या आहेत. CKP फूड फेस्टिवल संदर्भात श्री समीर गुप्ते यांनी अधिक माहिती दिली. हा CKP फूड फेस्ट गेली 13 वर्ष ठाणेकर खवय्यांना रिझवतोय. आणि खवय्यांनी नावाज दिला ठाण्यातला एकमात्र फूड फेस्टिवल म्हणून, ज्याची जो नावारूपाला आला आहे हा आज सुरू झाला आहे. आणि तुम्ही पाहताय की CKP सुगरणींनी केलेल्या खाद्यपदार्थांना खवय्यांची किती मागणी आहे ते. आज शुक्रवार, उद्या शनिवार सकाळी 11 ते रात्री 10 आणि परवा रविवार 11 ते 10 असा 3 दिवसाचा हा फेस्टिवल असतो. ठाणेकरांसाठी खाद्य पर्वणी असते.
केवळ ठाणे शहरातून नव्हे तर अगदी बदलापूरपासून माहीमपर्यंत अनेक CKP बांधवांनी या CKP फूड फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला आहे. माझं नाव अखिलेश चौबळे. मी माहीमवरून आलो आहे आणि हा माझा पहिलाच अनुभव आहे इकडे येतानाचा. तर इकडं आत्ता मी फक्त इकडे मटण किमा पॅटीस खाल्ले. त्याची चव खूप चांगली होती आणि आय एम एक्सायटेड की अजून इकडे काय काय भेटतं ते पण मला ट्राय करायचे आहेत. मी प्रतोद वसंत बिसे बदलापूरवरून आलो आहे. नॉर्मली आम्ही नेहमीच्या CKP महोत्सवाला, खाद्य महोत्सवाला नेहमीच यायला बघतो, कारण ती एक पर्वणीच असते आणि इकडे विविध प्रकारच्या डिशेस मिळतात आणि त्या चविष्ट असतात. शेवटी आपल्या जातीचा, ज्ञातीचा हा तेवढाच एक म्हणजे प्राऊड फिलिंग आहे आणि निश्चित आम्ही येतो आणि रिअली वी एन्जॉय इट. माझं नाव निलेश देशमुख आणि मी ठाण्यालाच राहतो. दरवर्षी येतो मी आणि माझा भाऊ आणि त्याची मिसेस आलेलो आहोत आणि चांगलं आहे. आम्ही मटण बिर्याणी खाल्ली, बोंबलाची भजी खाल्ली. फूड चांगलं वाटतं, म्हणजे काही स्टॉलमध्येच घेतलं पण चांगलं वाटतंय फूड. टेस्ट आत्ता पहिल्यांदाच खातोय चिकन किमा पॅटीस. मी मिसेस रोहिणी बिसे आणि आम्ही CKP असल्यामुळे आवर्जून येतो तिथे आणि टेस्ट छान आहे. मी ढोकाईमधून आलो, ढोकाई कुलशेतमधून, आणि टेस्ट अतिशय उत्तम आहे आणि म्हणजे सगळ्यांनी व्हिजिट केलं पाहिजे इथे. हे 3 दिवसाचा फेस्टिवल आहे, एकदम उत्तम आहे टेस्ट. प्लीज डेफिनेटली व्हिजिट आहे. माझं नाव सौरभ कंसे. मी वर्तकनगरवरून आलो आहे. मी ह्याच्याबद्दल रील पाहिलेला आणि इथे आल्यावर आम्हाला उत्तम व्हरायटी भेटलेली आहे माशांची. आम्ही भरपूर स्टार्टर खाल्लेले आहे आणि दर एक पदार्थ असा उत्तमच भेटलेला आहे. डिसअपॉइंटिंग काहीच नाही आहे. तर ओव्हरऑल चांगलाच रिव्ह्यू आहे आमचा. तर सगळ्यांनी नक्की या. CKP फूड फेस्टिवलमध्ये CKP बांधवांनी आगळेवेगळे पदार्थ या ठिकाणी घेऊन आले आहेत. सादर करीत आहोत याच बांधवांच्या मुखातून त्यांच्या पदार्थांची ओळख. नमस्कार, आम्ही पंकज अडसुळे. आमच्या बिझनेसचं नाव आहे फिश टोकरी. फिश टोकरीमध्ये आज CKP फूड फेस्टिवल आमच्याकडे सुखे मासे आहेत, सुखे बोंबील आहेत साफ केलेले, सुखी करंदी आहे साफ केलेली, सोडे आहेत, जवळा आहे, यासोबतच रेडी टू ड्रिंक सोलकडीसुद्धा आहे आणि ह्यासोबत आम्ही ताजे मासेसुद्धा घरपोच पोचवतो. ह्या पद्धतीची आमची ताज्या माशांची पॅकिंग असते. आम्ही ठाणे, ऐरोली, मुलुंड, भांडूप या ठिकाणी फक्त 90 मिनिटात घरपोच ताजे मासे पोचवतो. 9220-200 हा आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे. तुम्ही याच्यावरती तुमचे रेट्स विचारू शकता आणि एव्हरी डे सकाळी 8 ते संध्याकाळी 7 आम्ही घरपोच पोचवतो. आणि CKP फूड फेस्टिवलमध्ये आम्ही पुढचे 3 दिवस इथे आहोत. तुम्ही इथे येऊन सुखे मासे विकत घेऊ शकता, सोबतच ताज्या माशांची ऑर्डरसुद्धा देऊ शकता. धन्यवाद. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.